4 महिन्यांपूर्वी कट्टा गुरामवाड येथील रोहिणी रमेश गुराम या वृद्धेचा दिवसाढवळ्या खून झाला होता। सदरचा खुनी मोकाट फिरत असल्याने गावात आजही भीतीचे वातावरण आहे। मालवण पोलिसात गुन्हा दाखल होऊ नये आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना अर्ज निवेदन देऊ नये तपासात कोणतीच प्रगती झालेली नाही। याच्या निषेधार्थ गुरामवाडीच्या ग्रामस्थांनी कट्टा पोलीस दूरक्षेत्रासमोर उपोषण केले। ग्रामस्थांनी उपोषण सुरू करताच मालवण पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत उपोषण स्थळी भेट देत रोहिणी गुराम हिच्या खुन्यांना तातडीने पकडू अशी ग्वाही दिली। त्यामुळे गुरामवाड ग्रामस्थांनी पोलिसांच्या शब्दावर विश्वास ठेवत उपोषण स्थगित केले। येत्या 1 महिन्यात संबंधित खुन्यांना अटक न केल्यास 1 मे या महाराष्ट्र दिनी बेमुदत उपोषणात बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला। 2010-11-2025 मध्ये रोहिणी रमेश गुराम यांच्या राहत्या घरी खून झाला। अजूनपर्यंत तो खुनी काही सापडलेला नाही। त्यावेळी आमच्या गावामध्ये चर्चा झाली, त्यांच्याशी आम्ही डिस्कस केलं की बुवा अशा प्रकारचा अजून खून काय मिळाला नाही, खुनी मिळाला नाही, तरी आपण त्यांना पोलीस अधीक्षकांना निवेदन द्यायचं आणि मालवणच्या अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं, इकडे निवेदन द्यायचं आणि आम्ही उपोषणाला बसणार अशा प्रकारचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। आमची एक साहेबांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत तो सुटका कामा नये, कुणी सुटका कामा नये, कारण त्याचा कॉन्फिडन्स परत वाढला जाईल आणि पुन्हा अशा प्रकारचं एखादं कृत्य केल्यानंतर ते लोकांना नाहक त्रास होईल अशा दृष्टिकोनातून तुम्ही तपास तो करावा अशी आमची त्यांना विनंती आहे। आम्ही त्यांना म्हणणार नाही की लगेच तुम्ही पकडा असं आम्ही म्हणणार नाही, परंतु तो कुणी पकडलाच पाहिजे अशी आमची सगळ्यांची ग्रामस्थांची विनंती आहे आपल्याला। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपल्या या पंचक्रोशीमध्ये अशा प्रकारची घटना कधी घडलेली नाही आणि घटना घडल्यानंतर आता ते या पंचक्रोशीमध्ये भीतीचं वातावरण आहे। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आमच्या गुरामवाडीमध्ये अशा प्रकारची जी घरं आहेत त्या घरामध्ये एक बायका असतात किंवा एक पुरुष असतात, तर ते रात्रंदिवस काय लक्षात त्या भीतीच्या छायेखाली आहेत। तर अशा प्रकारची जी भीती आहे ती त्यांची भीती दूर करावी की जेणेकरून तो खुनी आहे, तो मारेकरी जो कोण आहे तो त्याला पकडल्यानंतर त्यांची भीती जाईल अशा प्रकारची आमची त्यांना विनंती आहे। आम्ही आता त्यांच्याशी चर्चा केली, दत्ता सामंतांनी सुद्धा चर्चा केली। आम्ही या सगळ्यांचं म्हणणं असं आहे आणि आम्ही तुम्हाला 1 महिना देतो, 1 महिन्यानंतर काय लक्षात आम्हाला तो खुनी पकडला पाहिजे आणि आमचं समाधान झालं पाहिजे। योग्य अशा प्रकारचं जर आम्हाला उत्तर तुम्ही मिळालं आणि तुम्ही आज आम्हाला आश्वासन दिलं की बुवा 1 महिन्यात तुमचा जो काय खुनी आहे तो आम्ही तुमच्यासमोर आणतो, अशा प्रकारचं जर दिलं तर आमचं समाधान होईल। नसेल तर आम्ही आज जो उपोषणाला बसलेला आहोत त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर आम्ही आमरण उपोषणाला बसणार अशी आज काल आमची चर्चा झालेली आहे। तर त्याच्या प्रकारचं काम तुम्ही करावं अशी आम्ही पोलीस खात्याला आम्ही विनंती करतो। दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे जे काही गुन्हे होतात किंवा चोरी होतात, हे चोरी ह्याच्या पुढे होणार नाही याची जबरदखल घेतली पाहिजे। नाहीतर काय होईल गंमत की उद्या सकाळी तो खुनी जो आहे तो पुन्हा काहीतरी करेल आणि नाहक त्याच्यात कोणीतरी बळी जाईल, अशा प्रकारचं होता कामा नये अशी आपल्याला विनंती आहे। पुन्हा एकदा सगळ्यांचं तुमचं मत असं आहे की आम्ही त्यांना मगाशी सांगितलं की 1 महिन्याची मुदत आणि तुम्हाला देतो आणि 1 महिन्याच्या मुदतीत तुम्ही जर तो खुनी पकडलात तर आमचं समाधान होईल, भीतीचं वातावरण आहे ते दूर होईल आणि न पकडल्यास आम्ही तिला 1 महिन्यानी आमरण उपोषण करू असं आमच्याकडे काल चर्चा झाली, बरोबर की नाही? तुम्ही सांगा होय किंवा नाही ते। तर तशा प्रकारचं त्यांनी दखल घ्यावी अशी आमची त्यांना विनंती। बाकी आमचं म्हणणं काय आहे तुमच्या ग्रामस्थांच्या तुमच्या सगळ्या भावनांचा मी आदर करतो आणि पोलीस प्रशासन म्हणून पण या घटनेच्या अनुषंगाने सुद्धा काय की घटनेचा निरंतर तपास पण सुरू आहे। तपास हा काही खंडित राहिलेला नाही, तरी या तपासामध्ये वेळोवेळी वरिष्ठांचं मार्गदर्शन यामध्ये आहे। साहेब ॲडिशनल मॅडम या आता घटनेचा फॉलो घेत आहे आणि वेळोवेळी आम्हाला तपास मार्गदर्शन करतात। तपासातल्या काही तांत्रिक तपासातली बाबी आहेत, आरोपी शोधासाठी जे काही प्रयत्न आहेत ते साहेबांसोबत पण मी मगाशी डिस्कस केलं। तुमची भावना आम्ही समजू शकतो, 100% आम्ही तुमच्या बाजूला आहे आणि आम्ही यासाठी 100% प्रयत्न करतोय आणि करणार पण आहे। या गोष्टीचं मी तुम्हाला या 100% आणि तुमच्या मनामध्ये अजून काही या घटनेविषयी काही माहिती आहे, अजून कुठल्या गोष्टीविषयी तुम्हाला काही मनामध्ये संशय आहे तो बिनचूकपणे किंवा निर्भयतेने तुम्ही आमच्यासमोर मांडा। तशी काही इनपुट आम्हाला आमच्यापर्यंत यामध्ये कुठेही म्हणजे भीतीची किंवा लपवण्याची भावना अजिबात ठेवू नका। आम्ही तुमच्यासोबत आहे, या गोष्टीचं मी तुम्हाला 100% आश्वासन देईन।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.